नमस्कार. आज माझ्या स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत. आज आपण एका चांगल्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. आजचा हा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ मी दाखवणार आहे. आज अधिक ज्येष्ठ महिना द्वादशी या निमित्ताने मला आज जो वेगळाच अनुभव मला माझ्या या वास्तूमध्ये जाणवला तो आपणास मी आज लाईव्ह दाखवत आहे. आज मी ठरवलं, म्हणजे 3 दिवसापूर्वीच मी ठरवलं की व्यंकटेश स्तोत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं आणि आजचा माझा 3रा दिवस या अनुष्ठानाचा आहे. नेहमीप्रमाणे आज माझी पूजा अर्चा झाल्यानंतर मी माझ्या अनुष्ठानाला सुरुवात केली. हे तुम्हाला दिसतं आहे. आज या अनुष्ठानामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून मी अशा प्रकारे तुलसीपत्रांचे म्हणजे तुलसीपत्र वाहिलेली आहेत. आज 3ऱ्या दिवसाचं छानपैकी पूजा अर्चा झाली, मंत्रपठण झालं. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्राचं सुद्धा 21 वेळा वाचन केलं मी. व्यंकटेश स्तोत्राचं वाचन झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनामावली या नामावलीचं सुद्धा या स्तोत्राचं सुद्धा माझ्याकडून वाचन करण्यात आलं. विष्णू सहस्त्रनामावली झाल्यानंतर पुरुष सूक्त, हे बघा तुम्हाला दिसतंय, हे पुरुष सूक्त मी लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन आपल्याला सापडतं, शोधाशोध होत नाही. हे पुरुष सूक्ताचं 21 वेळा माझं वाचन झालं. विष्णू सहस्त्रनामावलीचं वाचन झालं. व्यंकटेश स्तोत्राचं वाचन झालं. अशा प्रकारे माझी 1 ते 1.5 तासाची ही पूजा झाली. त्यानंतर माझं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं 108 वेळा वाचन झालं. म्हणजे 108 वेळा माझा मंत्र म्हणून झाला. आजच्या अनुष्ठानाच्या दिवशी अनुष्ठान पूर्ण झालं माझं आणि त्यामुळे मी आज ज्येष्ठ अधिक महिना द्वादशी देवीची ओटीसुद्धा भरलेली आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीची ओटी भरलेली आहे. आणि अशा प्रकारे आजचा माझा हा अनुष्ठानाचा दिवस पूर्ण झाला. नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर थोड्या वेळानं माझं लक्ष या स्वामींना किंवा या पूजेला लावलेल्या दिव्याकडे गेलं. पहा, त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये कसं सुंदर गुलाबाच्या फुलाचा आकार फुलले, पूर्णपणे ते फुलले. वरती तुम्हाला अगदी गुलाबाच्या फुलात आतमध्ये असणारे पराग हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसत आहेत. परागकण बघा, तुम्हाला जाणवत आहेत का, दिसत आहेत का? असं हे गुलाबाचं फूल मला जाणवलं. आणि या सेवेचं आज सार्थक झालं. ही सेवा माझ्या इष्टदेवतेपुढे आज माझं हे व्यंकटेश स्तोत्र, माझं हे अनुष्ठान माझ्या स्वामींना पोचलेलं आहे, माझ्या इष्टदेवतेला पोचलेलं आहे. हाच मला यातून कौल मिळाला आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं की खरंच आपण जी काही तोडकी मोडकी पूजा केली आज
किंवा अनुष्ठान केलं आपण हे 3 दिवसाचं, ते आपल्या देवाला पोचलेलं आहे, आपल्या स्वामींना पोचलेलं आहे. त्याने आपल्या या पूजेचा स्वीकार केलेला आहे. हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. खूप सुंदर हा असा आकार झालेला आहे. म्हणजे आपली जी काही आजची माझी जी सेवा आहे ती स्वामीने स्वीकारलेली आहे. स्वामींनी या सेवेचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे अतिशय मला आनंद झालेला आहे. आणि म्हणून मला लगेच वाटलं की आपण आपल्या ह्या आजच्या सेवेचा लाईव्ह करूया. लोकांपर्यंत आपलं हे विश्वासाने केलेली सेवा कशी आपल्याला फलदायी ठरते, कसं आपल्याला त्याचा तुरंत अनुभव मिळतो, हे कळावं, तुम्हालाही सांगावं. आणि निष्ठेने आपण जर जी सेवा करतो ती कशी आपल्याला पावन होते याचा लाईव्ह आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे. खरंच मला खूप धन्य वाटलं की माझं हे अनुष्ठान अधिक महिन्यातलं, ज्येष्ठ महिन्यातलं, ज्येष्ठ द्वादशी, किती सुंदर माझी सेवा माझ्या स्वामींनी स्वीकारलेली आहे. हे बघा, म्हणजे आपण जर विश्वासाने एखादी सेवा केली तर त्याचं नक्कीच आपल्याला फळ मिळतं आणि आपल्याला त्याचं मानसिक समाधान मिळतं. माझी आजची सेवा या पुरुषोत्तम मासामधली माझं अनुष्ठान माझ्या पुरुषोत्तमाने स्वीकारलेलं आहे आणि त्याचाच हा अनुभव मला आज इथे माझ्या या पुरुषोत्तमाने मला दाखवलेला आहे, यात शंकाच नाही. अशा प्रकारची आजची माझी ही सेवा अतिशय निर्विघ्नपणे पार पडलेली आहे आणि त्याचं मला लगेचच अनुभव प्राप्त झालेला आहे. अशी ही माझी आजची ही सेवा आपणास कशी वाटली? आपणही जर अशी निष्ठेने आणि श्रद्धेने, विश्वासाने जर आपण ही सेवा केली तर नक्कीच आपल्याला आपले इष्टदैवत अनुभव दिल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी कुठलं काही आपल्याला मोठं काही पूजेची तयारी किंवा काही करावी लागत नाही. जे आपल्याकडे आहे तेच आपण आपल्या इष्टदेवतेला अर्पावं. उगाचच खटाटोप करून काहीतरी मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा नाही. जे माझ्याकडे आहे ते मी अर्पण करते, जे मला जमतं ते मी माझ्या या देवाला अर्पण करते. जास्त महत्त्वाचा भाव कोणता आहे? विश्वास आणि श्रद्धा आणि मानसिक समाधानाने, श्रद्धेने जर आपण सेवा केली तर त्याचं नक्कीच आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही, हे त्याच्यातून सिद्ध होते. अशा प्रकारे आजची माझी सेवा सफल झाल्यामुळे खरंच मला खूप समाधान वाटलेलं आहे आणि त्यामुळे मला आणखीन सेवा करण्याचं बळ मिळणार आहे, पाठिंबा मिळणार आहे, प्रोत्साहन मिळणार आहे. माझा आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.